नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत डॉक्टर कुल या कथेचा भाग 3. लेखिका संजना इंगळे. डॉक्टर शिल्पा दवाखान्यात व्यस्त होती, तर तिचे मिस्टर रोशन हे पोलिसांच्या वर्दीत राहून आपलं कर्तव्य निभावत होते. वहिनी, मेडिकल सायन्स सगळ्या आजारावर उपचार का करू शकत नाही? अक्षराच्या या अनपेक्षित प्रश्नाने शिल्पाला आश्चर्य वाटलं. पण काहीतरी उत्तर तर द्यायचं होतं. माणसाच्या शरीरातील काही घटक इतके गुंतागुंतीचे असतात की त्यावर मेडिकल सायन्स काहीही करू शकत नाही. अक्षराचा चेहरा एकदम पडला. शिल्पा बरेच दिवस अक्षराला बघत होती. गेले काही दिवस अक्षराची मनस्थिती काही ठीक दिसत नव्हती. शिल्पाच्या ते लक्षात आलं. एक दिवस ठरवून शिल्पाने अक्षराला विचारलं, अक्षरा, काय झालंय नक्की? गेले काही दिवस खूप उदास दिसतेय तू. काही नाही. जे असेल ते स्पष्ट सांग मला. हे ऐकताच अक्षरा रडू लागली. अक्षरा, अगं इतकं असं काय झालंय? वहिनी, मानसला कॅन्सरचं निदान झालंय. काय? कधी? कालच कळलं. शिल्पा ते ऐकून हैराण होते. कॅन्सर म्हटलं की सगळंच संपतं. वहिनी, तू डॉक्टर आहेस ना? कर ना काहीतरी प्लीज. अक्षरा अक्षरशः गयावया करत होती. शिल्पाला ते पाहावले नाही. उद्या मानसला माझ्यासोबत क्लिनिकमध्ये घेऊन ये. अक्षरा दुसऱ्या दिवशी मानसला घेऊन वहिनीच्या क्लिनिकमध्ये जाते. मानसने सगळी रिपोर्ट सोबत आणलेली असतात. शिल्पासमोर तो येतो आणि शिल्पा त्याला बघतच राहते. अक्षराला शोभेल असा राजकुमार होता तो. पण कुणाला माहिती की या राजकुमारचं आयुष्य फार थोडं उरलं आहे ते. शिल्पा मानसची तपासणी करते. त्याचे रिपोर्ट्स बघते. ती दोघांना बाहेर पाठवते. ज्या हॉस्पिटलमध्ये मानसची ट्रीटमेंट सुरू होती तिथे फोन लावते. त्यांच्यात काहीतरी बोलणं होतं. शिल्पा बराच वेळ काहीतरी विचार करते आणि दोघांना आत बोलावते. काय रिकामा ताप दिलास रे मानस सर्वांना? हे रिपोर्ट्स खोटे आहेत. काही कॅन्सर वगैरे नाही तुला. काय? तुम्ही खोटं बोलताय. उगाच माझी समजूत घालण्यासाठी. हे बघ, तुझ्या हॉस्पिटलमध्ये मी फोन केला होता. बोलणं झालं आमचं. त्यांनी चुकून असे रिपोर्ट्स दिलेत. कसं शक्य आहे? अरे होतं असं. मोठ्या हॉस्पिटलमध्ये इतका व्याप असतो की इकडचं तिकडे होऊ शकतं. मानस आनंदाने वेडा होतो. अक्षरा शिल्पाला मिठी मारते. वहिनी, थँक्स ग. तुला माहिती नाही तू किती महत्त्वाचं काम केलंस माझ्यासाठी ते. मनावरचं ओझं एकदम कमी झालं बघ. उगाच टेन्शन घेत होतीस तू. आणि हो मानस, तुझ्या घरी कळव बरं आधी. मानस घरी कळवतो. हे बघ मानस, जरी तुला कॅन्सर नसला तरी तुला चेकिंगसाठी दर महिन्याला माझ्याकडे यावं लागेल. कशासाठी? इतका वेळ आनंदी असलेल्या मानसच्या मनात पुन्हा शंकेची पाल चुकचुकली. घुसलं पुन्हा डोक्यात? अरे तुझंच नाही, या अक्षराचं सुद्धा दर महिन्याला मेडिकल चेकअप करते मी. रेग्युलर चेकअप असतं, चांगल्या हेल्थसाठी. अच्छा, मग ठीक आहे. अक्षराची गाडी आता पुन्हा रुळावर आली. ती पुन्हा खुश राहू लागली.
शिल्पाला बरं वाटलं, पण सत्य बदलणार नव्हतं. शिल्पाकडून फक्त एक शेवटचा प्रयत्न होणार होता. असो. इकडे रोशनची धावपळ सुरू होती. लोकांना भुलवून आणि त्यांना मारून टाकून त्यांचे अवयव विक्रीस नेणाऱ्या गँगने हैदासू आणला होता. रोशनकडे ती केस होती आणि रोशन दिवसरात्र त्यामागे काम करत होता. त्याच्या हाती काही महत्त्वाच्या गोष्टी लागलेल्या. गरीब नोकरदार व्यक्तींना उपचार करतो म्हणून काही माणसं हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतात आणि त्यांना मारून त्यांचे अवयव काढून घेतात, हे त्याला समजलं होतं. अशा खालच्या स्तरांवरील लोकांना शंका येण्याचं काम नव्हतं. त्यामुळे या गुन्हेगारांचं चांगलंच फावत होतं. एक दिवस शिल्पाकडे एक वकील स्त्री आपल्या मोलकरणीला घेऊन आली आणि सांगितलं की हिला शुगरचा त्रास आहे, ट्रीटमेंट करायची आहे. शिल्पाने रिपोर्ट मागितले तेव्हा ती म्हणाली की तिच्या झोपडपट्टीत काही डॉक्टर आले होते. त्यांनी सांगितलं. शिल्पाला नवल वाटलं. कुठल्याही टेस्टशिवाय शुगरचं निदान कसं केलं? तिने पुन्हा एकदा तिची टेस्ट करायला सांगितली. घरी आल्यानंतर रोशनने शिल्पाला त्याच्या केसबद्दल कळवलं. रोशनची केस आणि शिल्पाकडे आज आलेली पेशंट यात बरेच धागेदोरे मिळणार होते. क्रमशः. श्रोते हो, कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात. धन्यवाद.